चमचमीत सुकं चिकन अगदी 15 मिनिटात तयार होतं हे चिकन. यात कोणतंही वाटण वापरलं नाही आहे की पाणीही टाकलं नाही आहे. अगदी झटपट तयार होतं हे चिकन. माझ्या नवरोबाची फर्माईश, आज टिफिनला चिकनच पाहिजे. ऑफिसला जायच्या आधी 15 मिनिटे पहिले चिकन घेऊन आले. सकाळच्या घाई गडबडीत वाटण वगैरे करायला टाईमही नव्हता. चला बघूया फक्त 15 मिनिटात मी हे चमचमीत चिकन कसं बनवलं ते. पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून घेतलं. छोटे छोटे पीस करून घेतले. पीस छोटे छोटे केले की चिकनला मसाला छान लागतो. चिकन पीस आतून पांढरे राहत नाहीत. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली. अर्धा चमचा हळद टाकली. चवीपुरतं मीठ टाकूया. 1.5 चमचा लाल तिखट टाकलं. पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धना पावडर टाकली. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. सर्व मसाले व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचे. असं चिकनला सर्व मसाले लावून 15 ते 20 मिनिटे ठेवायचं असतं. म्हणजे चिकनमध्ये मसाले छान मुरतात आणि टेस्ट अजून वाढते. पण आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे, म्हणून आपण आता लगेचच बनवणार आहोत. आणि हो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय ना, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर एक कमेंट करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं. या तेलामध्ये 2 मसाला वेलचीची सालं टाकली. ही मसाला वेलचीची सालं आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहिला असेल, चहाचा मसाला हा व्हिडिओ बनवताना मी या वेलचीमधील बिया वापरल्या होत्या आणि सालं तशीच ठेवली होती. ती सालं मी आता इथे वापरते. तुम्ही इथे 1 मसाला वेलची टाकू शकता किंवा मग नाही टाकली तरीही चालेल. 2 दालचिनीची पानं टाकली. 10-12 लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या. लसूण हा नेहमी ठेचूनच टाकायचा, म्हणजे लसूणचा फ्लेवर छान उतरतो. लसूण थोडा गोल्डन फ्राय झाला की यात 2 मोठे कांदे बारीक चिरून टाकायचे. कांदा चांगला गोल्डन कलरवर फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाल्यावर यामध्ये मसाला लावलेलं चिकन टाकायचं. चिकन तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं. अजून मी यामध्ये पाण्याचा 1 थेंबही टाकला नाही आहे आणि पाणी टाकायची यामध्ये गरजही नसते. चिकन शिजताना स्वतःचं पाणी सोडतं आणि स्वतः सोडलेल्या पाण्यामध्ये चिकन शिजलं की त्याची टेस्टही खूप अप्रतिम लागते. आता लगेचच चिकनवर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं. आता 10 मिनिटे मीडियम गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं. गॅस फास्ट करायचा नाही. फास्ट केला तर चिकन खाली पातेल्याला लागून चिकन करपू शकतं. आता मी 5 मिनिटांनी झाकण उघडून एकदा चेक केलं. चिकन एकदा व्यवस्थित ढवळून घेतलं. यात आपण 1 थेंबसुद्धा पाणी टाकलं नव्हतं, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता चिकनला पाणी सुटले. आता यावर परत झाकण ठेवूया आणि चिकन अजून 7-8 मिनिटे शिजवून घेऊया. आता 6 मिनिटानंतर पातेल्यावरचं झाकण हळूच बाजूला केलं. पातेल्यावरचं झाकण बाजूला करताना झाकणावरचं पाणी 1 थेंबसुद्धा चिकनमध्ये पडायला द्यायचं नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता चिकन छान शिजले, पण चिकनमध्ये थोडं पाणी शिल्लक राहिले. गॅस थोडासा फास्ट करून चिकन 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊ. त्यामुळे चिकनमधील पाणी पूर्णपणे आटून जाईल. पहा, 1 मिनिटाच्या आतमध्येच पाणी आटलं आहे. चिकनसुद्धा मस्त शिजलं आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. बिना वाटणाचं चमचमीत चिकन तयार आहे. हे चिकन बनवायला एवढं सोपं आहे की तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघून परफेक्ट चिकन बनवू शकता. जी मुलं कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घराच्या बाहेर राहतात ते देखील हे टेस्टी चिकन बनवू शकतात. अशा प्रकारे अगदी 15 मिनिटाच्या आतमध्येच मी हे चिकन टिफिनसाठी बनवून दिलं. सोबत तांदळाची भाकरीही दिली. या सुक्कं चिकनसोबत तांदळाची भाकरी खूप छान लागते. तुम्ही कधी डाळ भात बनवला असेल तर पटकन बिना वाटण करता पटकन असं हे सुक्कं चिकन बनवू शकता. मग तुम्ही कधी बनवताय मस्त सुक्कं चिकन आणि भाकरी? पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू असेच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.